राजगृहामध्ये असताना त्यांना भेटण्यासाठी काही विद्यार्थी जात, काही सामाजिक कार्यकर्ते जात. ते खूप दुरून दुरून आलेले असायचे. बाबासाहेब त्यांच्याशी थोडा वेळ चर्चा करायचे. त्या चर्चेतही बाबासाहेबांचं म्हणणं हेच असायचं की असं उपाशी तापाशी माझ्यासाठी मैल दर मैल करत तुम्ही येऊ नका. त्याच्याऐवजी तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, तर तुम्ही तुमच्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं शिकवा आणि त्यांना उन्नतीचा मार्ग दाखवा. मला त्यातच समाधान आहे. पण हे सगळे लोक यायचे, बाबासाहेब त्यांच्याशी थोडीशी चर्चा करायचे आणि पुन्हा लगेच आपल्या अभ्यासाला लागायचे, पुस्तकांकडे वळायचे. कारण त्यांचं म्हणणं हेही होतं की ज्ञान मिळवण्याची एकही संधी मला वाया घालवायची नाही, कारण पुन्हा ही संधी कधी मिळेल माहीत नाही. हा एवढा अभ्यास त्यांचा होता. आणि ह्या राजगृहामधलाच एक प्रसंग खूप महत्त्वाचा मी अवश्य तुमच्याशी शेअर करेन. एकदा असंच बुद्ध आणि धम्म हे पुस्तक त्यांना हातावेगळं करायचं होतं, म्हणून त्यांचं लिखाण चालू होतं. दिवसभर लिखाण केल्यानंतर संध्याकाळ झाली, रात्र होत आली, तरी त्यांचं लिखाण चालू होतं. आणि जेव्हा लक्षात आलं की त्यांच्यासाठी जो मनुष्य तिथे होता, त्यांची सेवा करण्यासाठी किंवा त्यांना हवं नको ते बघण्यासाठी, त्या मनुष्याला ते म्हणाले की आता रात्र होते आहे, त्याच्यामुळे तू आता घरी जा आणि उद्या सकाळी तू परत ये. ठीक आहे म्हटला तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचं सगळं आवरून आता नेहमीच्या वेळेप्रमाणे तो बाबासाहेबांच्या घरी आला. त्यानं पाहिलं बाबासाहेब अजूनही लिहितच आहेत. त्याला असं वाटलं की बाबासाहेब आपण गेल्यानंतर 2-3 तास झोपले असतील, पहाटे लवकर उठले असतील आणि पुन्हा लिहायला सुरुवात केली असेल. म्हणून पुन्हा त्यांनी पाणी बिणी जे काही द्यायचं असेल ते त्यांच्यासमोर ठेवलं. बाबासाहेबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि बाबासाहेबांनी त्याला विचारलं, का रे, तुला मी म्हटलं होतं ना रात्र झाली तू घरी जा, तू अजून गेला नाहीस? म्हणजे बाबासाहेब कंटिन्युअस लिहित होते. रात्रीचा दिवसही उजाडला हे सुद्धा त्यांच्या लक्षात नव्हतं. इतक्या तन्मयतेने ते लिहित होते. आणि संविधान सभेच्याही अगोदर जो त्यांचा अभ्यास चालू होता, तोही अभ्यास सगळ्या या राजगृहामध्ये चालू होता.